शाहीर साहेब म्हणतात गाण्यामध्ये बोलला आहे, जगाच्या पाठीवरती पृथ्वीच्या छातीवरती तुझ्याच मामाच होईल जगा आणि हे भीमाया तुझी कीर्ती अपार गाजया पुवरी रांगाचे तू रागवायले मला काय सांग करे ताईले पोटात हात कुंकरी नातल्या मर्दानी पाणी आज तू पाय तुया फेकून उपडून फेकल्या चढ्या शाहीर साहेबाचं गाणं आहे, काय हरकत नाही. आणि म्हणून माझं सुद्धा म्हणणं आहे, जरा लक्ष दे का बांधवानो, तू शायर मेरे बराबर का है इसलिए तेरी मर्यादा रखता हूँ और खैर मना ले पगले अपने जात पे उतरा तो तेरी ऐसी की तैसी भी कर सकता हूँ. मनासारखी वस्तू पाहून पाहणाराच भगर बटे आणि लाजी शर्मीचा कुणीही असो तो शर्माच्याच ठिकाणी शरमते. मनासारखी वस्तू पाहणाऱ्याचं मन रमते, लाजी शर्मीचा कुणी असो तो शर्माच्या ठिकाणी शरमते. आणि तुले वाटत असेल लटकवी निशाण शहर एखाद्या ठिकाणी, पण लक्षात ठेव मला चिखलातच लागून चांगलं जमते. बरोबर आहे, लवकर. अरे म्हणून इसका जवाब हमें पत्थर से देना भी आता है, तेरे इरादे को चकनाचूर कर देना भी आता है. तो समझता होगा अपने आप को, पर ध्यान में रखना सूरज न उगरे, तुझे झुकना नहीं बल्कि झुकाना भी आता है. अरे म्हणून कहना है किसी ने सच्ची कहा बुरी नजर वाले तेरा मुंह काला, किसी ने सच्ची कहा बुरी नजर वाले तेरा मुंह काला और मुदत से पड़ा है पाला करके सूरज न उगरे मैंने भी सोच समझ कर डाला. क्या डाला? सवाल डाला. इतनी घमंड की भाषा मत कर, नहीं तो डालूंगा अपने ज्ञान की चाबी और तेरा खोलखाल कर दूंगा गजा हुआ डाला. गाण्याकडे वळतो आहे, वेळ फार कमी आहे आणि कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आम्हाला सादर करायचं आहे. म्हणून काय म्हणतो, राणीच्या राणभाई आले म्हणून, अरे मेरे हाथों मरने और ये हिजड़ा आया लड़ने, अरे मेरे हाथों मरने ये हिजड़ा आया लड़ने, इसे मारू के छोड़ू करूँ क्या, इसे मारू के छोड़ू करूँ क्या. मिला रात बाइले तो मैं क्या करूं, मिला रात बाइले तो मैं क्या. शाहीर साहेब, जसं तुमच्या गाण्याला आधार आहे तसं माझ्या गाण्याला आधार आहे. कोण कोणाला म्हणते? महाभारताचं उदाहरण आहे भीष्म पितामह. आणि भीष्म पितामहाला कोणीच मारू शकत नाही, हरू शकत नाही. स्व इच्छाधान मरण असते त्याला, समजलं की नाही. परंतु काय होतं आणि त्याचं वचन असते की मी युद्ध करेन तर मरणासोबत, हिजड्यासोबत कधीही युद्ध करणार नाही. पण युद्धाची जेव्हा वेळ येते तर त्याच्या समोर, त्याच्या डोळ्यासमोर श्रीखंडी नावाची व्यक्ती उभी केली जाते आणि तेव्हा तो म्हणते
अबे मेरे हाथों मरने और ये हिजड़ा आया लड़ने और इसे मारूं के छोड़ू करूं क्या करूं और ये मारेगा नहीं लिया तो मैं मारूंगा कहिया और मिला दबाइया तो मैं क्या करूं त्या धोतर पिवळं करायला मला काही उशीर नव्हतं लागत रे म्हणते पण का करू म्हणते मी माझ्या वजनामध्ये गुंतलो म्हणते समजलं की नाही तर तुले तर त्या मागून लेंड्या सांडवलं असतो मध्ये तो म्हणते मी भीष्म पितामह समजलं की नाही आणि म्हणून अरे जार याच्या पाहिल्या का करशील रे पाहिल्या तू मारशील मारल्या तर आता मी मारीन दैल्या जारे जहा रांड पाहिल्या तेरे माँ की है और सभी भाई बहनों के बीच यारो वो एक ही बंधन राखी है पूरा बंधन होगा तेरे बाप का पर एक चीज तेरे पास तेरे माँ की है सभी भाई और बहनों के बीच एक ही बंधन राखी है ताज वाले को अगर दिल से चाहता तो उसका दर्जा बाकी है कानून का यदि सम्मान करता होगा तो उसके वर्दी का रंग खाकी है श्रीखंडी पिस्तौल भी मेरा कुछ नहीं बिगाड़ सकती श्रीखंडी क्योंकि मेरे नाम की गोलियां बनना बाकी है समजलं की नाही आणि म्हणून ऐका पुढे तो काय म्हणते भीष्म पितामह तलवार नहीं जस्ती कभी गांडू के हाथ में और शेर नहीं लड़ते कभी गिदड़ के साथ में अगर बात नहीं करती कभी रात में और वैसे दम नहीं होते हिजड़ों की जात में लक्ष्य छक्के मर्द कभी मर्दांगी को गिरोने लगते और हिजड़े उसका कभी कुछ बिगाड़ नहीं सकते यानी पंडित कभी फालतू अल्फाज नहीं बनते और धनुर्धरों के निशाने कभी चूक नहीं सकते शाही साहब आणि म्हणून ऐका पुढे काय म्हणते माझा भीष्म पितामह मी मारदाशी लढतो ही जड्याशी नाला चला भांडा तुझ्या पळायचं नाही अबे नेम तरी चालते पण मला तर खालते तुझ्यावर शस्त्र उचलणार हात मेरे रास्ते से सारे जहां रांड पाहिला शेरे औलाद है हम डरना नहीं जानते पितर कभी सोने के बराबर हो नहीं सकता मरा हुआ इंसान दोबारा जिंदा हो नहीं सकता और लाख कोशिश करो यारो पर बूढ़ा कभी जवान हो नहीं सकता म्हाताऱ्या माणसाने डोक्याला पालीस मारलं पण तो जवान होईल का
नाही जवानाची बरोबरी करेल का नाही आणि मला ऐका पुढच्या काळामध्ये काय म्हणते तो पलटवलं बादशाह आणि म्हणून मान भेटला बांधवांनो त्या चिडीच्या रंडीले नैल्यानं उडवलं दैल्याला गुल्ल्यानं पलटवलं बादशाह म्हणून मान भेटला त्या चिडीच्या रंडीले आणि उभाऱ्या उडवलं मोठ्यानं तर पुसे जाऊन आस्कूड बंडीले आणि म्हणून एका शेवटच्या कडून सादर करतो बांधवांनो जर नसती माझी धोतर पिवळं करून मारली असती माझी पण काय खाऊन आलंस मला केला मजबूर शिक निशांत तुले अरे काय खाऊन आलं मला केलं मजबूर शिक निशांत तुले नाही काय जारे जहा रात केंद्र सरकार कुणाची असो मला काही देणं घेणं नाही पण सगळ्याच्या हिताचे काम होतील असे करून दाखवा काही तर या देशातील प्रत्येक व्यक्ती तुम्हाला मतदान करायला कधीच म्हणणार नाही पण असं कुठे होते काय असं कुठे होते साला आमचंच खाते आणि त्यातून थोडस आम्हाला देते त्याच्यातही त्याचं भागत नाही जागोजागी भाड खाते असे आमचे नेते निवडून आल्यावर उरमाटे तंत्र आमका पुढारी बनलो म्हणते आणि म्हणून आता तरी जागृतपणा वेळ बनण्याचे दूर नाही आणि दिल्ली जर घाटाचे शेर बांधवानं तर एकीकरणाशिवाय पर्याय नाही ही जात आम्हाला विसरून आम्ही एक आहोत आम्हाला नेक बनायचं आहे अरे आम्ही पाहतो रे आमचा कास्तकार जमीन विकू खात आहे आणि या चोरांच्या प्रॉपर्टी आहेत तुम्हाला सांगतो अनेक कारखान्यात जगाच्या पाठीवर समजलं की नाही साबण कारखाना स्टील कारखाना टायर ट्यूब कारखाना अनेक कारखाने
पण मला सांगा, अब्जोपती करोडपती आहे, अमाप पैसा आहे, पण हे पैसे खाऊन जीवन जगतील काय? नाही. साबण निरमा खाऊन जीवन जगतील काय? नाही. आठ वाटी खाऊन जीवन जगतील काय? त्याला खावंच लागेल. माझ्या शेतकऱ्याचं अन्न माझा बाप एका दाण्यापासून 1000 दाणे करते रे, तयार करते. माझा बाप जेव्हा अन्न पिकवण्यासाठी जाते, एका दाण्यापासून 1000 दाणे जेव्हा तयार करायला जाते, कधी माझ्या बापाला साप चावते, कधी विंचू चावते, कधी गोप चावते, पण माझा बाप हिंमत हारत नाही. इकड तिकडची जडीबुट्टी औषधी खाते, त्याचा परिवार त्याच्या शेतीच्या भरोश्यावर असते. इकड तिकडची जडीबुट्टी खाऊन शेवट माझा कास्तकार मरणागती जाते, पण हिंमत हारत नाही. एका दाण्यापासून 1000 दाणे तयार करते, तो अन्न पिकवते, म्हणून ते सगळे तुम्ही अन्न खाता. नाहीतर करोडपती माणूस काय शेत खाल्लं नसतं त्यानं? माझ्या या कास्तकाराला पिकवलं जर नसतं तर काय खाल्लं असतं त्यानं? खाल्लं असतं तो. वारे वा तुमची विचारसरणी आहे. म्हणून देश को धोखा दुश्मनों से नहीं, देश के गद्दारों से होता है. वारे वा शाहीर मानेची नदी निशान वाले गलबल बोरी वाले. अरे बापरे, 100 रुपये. हो 100 दिले. वा छान आनंद झाला. आणि म्हणून देश को धोखा दुश्मनों से नहीं, देश के गद्दारों से होता है. और तिजोरी को धोखा चोरों से नहीं, बल्कि पहरेदारों से होता है. मैं पागल नहीं हूँ यारो, मुझे पागल बनाया गया. और अमीर यारो, वो गरीब को गुलाम बनाया गया. इसलिए गरीबी अपराधों को जन्म देती है, क्योंकि ईमानदारी को फरेबी का इनाम मिल गया. तो कौन जीना चाहेगा ऐसी व्यवस्था में यारो, जहाँ मरने के बाद भारत रत्न दिया गया. देश में मर मिटने वाला जिंदा होते तो मरते मरते हंसकर यही कहकर जाते, क्या हो या मरना यार इस वतन के वास्ते. अरे यहाँ तो मेहमानों की कीमत आसमान छू गई और हमने अपने वीरों को खो दिया बहुत सस्ते सस्ते. अरे बाप. आणि माझ्या कास्तकाराला जेव्हा पाणी लागते, तुम्हाला सांगतो, 1 एकर जागा जेव्हा कठाणी माल जेव्हा पेरायचं असते की नाही, तुम्हाला सांगतो तर 1 एकर जागा ओलासाठी त्याला 1 महिना लागतो. वीज निर्मिती महाराष्ट्राची आहे. आणि म्हणून माझं गाणं आहे, जर लक्ष देऊ का. अरे त्याच्या माथ्यावर पोटभर जेवता, ज्याच्या माथ्यावर पोटभर जेवता, त्याला काहुना दारात ठेवता. त्याच्या माथ्यावर पोटभर जेवता, त्याला काहुना दारात ठेवता. याची 1 लाख 2 लाख 2.5 लाख रुपये पगार आहे. पण माझ्या कास्तकार अजून 10-15 वर्षापासून माझ्या कास्तकाराला भाव बोलताय. 4000 रुपये क्विंटल तांदूळ, 3000 रुपये क्विंटल सोयाबीन. तुम्हाला सांगतो, कमजोरी हे माझ्या बापामध्ये, माझ्या कास्तकारामध्ये. तो मेहनत करते, अन्न पिकवते, पण तो स्वतःच्या मालाला भाव लावू शकत नाही. हेच कमजोरी आहे त्याची. समजलं का? आणि म्हणून कोण आडवा याला नथुराम घोडसेच्या आंधीला, पण हे खरंच प्रेम करतात तर सांगायच्या महात्मा गांधीला. जसं कुत्र जाते परसावर शिकारीच्या मोक्यावर, हे अजूनही घेऊन फिरतात जातीवाद्यांना डोक्यावर. 2 मोस्तरी आमच्या कास्तकाराच्या धावा, आणि हे अजूनही टाळ्या वाजवतात सचिन तेंडुलकरच्या छक्क्यावर. हो, सचिन तेंडुलकरले आहे ना, एका बॉलवर 6 चौका मारते, एका दिवसामध्ये 100 धावा घेते, म्हणून भारतरत्न पुरस्कार दिला जिवंतपणी. अबे पण एवढे बेमान कशाला होता? तो आमच्या महापुरुषापेक्षा मोठा आहे का सचिन तेंडुलकर? नाही. माझ्या शेतकऱ्याची बरोबरी नाही करत तो 100 धावा घेते, तर माझ्या कास्तकार बंधू धान्य पिकवण्यासाठी आऊत घेऊन जेव्हा वावरात जाते, तर एका दिवसाला 3 एकर जागा वखरून काढते. बरोबर आहे? बरोबर आहे. 3 एकर जागा वखरते. समजलं का रे? ते पोटभर तुषार घेते. तुम्हाला सांगतो,
आणि एका दाण्यापासून 1000 दाणे तयार करते. मग माझ्या कष्टकार्याला कोणता पुरस्कार दिला सांगा? बॅटबॉल खाऊन जगतील का हे लोक? नाही. आणि त्याने कष्टकार्याला पुरस्कार दिला आत्महत्येचा, आणि महापुरुष मेल्यानंतर पुरस्कार दिला, आणि तो जिवंत होता त्याला जिवंतपणी. वारे तुमची विचारसरणी. आणि म्हणून ऐका पुढे काय म्हणतो. जसा दिव्याखाली अंधार तसा चालत आहे कारभार. लाल मिरच्याचा बाजार काय घसाला नक्की नार, काय घसाला नक्की नार. जसा दिव्याखाली अंधार तसा चालत आहे कारभार. लाल मिरच्याचा बाजार काय धसाला नक्की नार. नाचला अंगाला फुटल्यावर भांड, आणि एकामेका दोषार पण लावता. शिवाजी महाराजांसारखे नेते होणार नाही बांधवानो. शिवाजी महाराज राजे होते, परंतु जेव्हा लढाई करण्यासाठी जात होते आणि एखाद्या कास्तकाराच्या शेतातून त्यांचं जर सैन्य गेलं, नुकसान जर झाली, तर माझा शिवाजी राजा त्याची भरपाई करून द्यायचे. आजचा नेता आहे का तसा? आणि म्हणून नाचला अंगाला फुटल्यावर भांड, एकामेका दोषार पण लावता. पण अरे ज्याच्या माथ्यावर पोटभर जेवता आणि त्याला काहून अंधारात ठेवता, त्याच्या माथ्यावर पोटभर जेवता. दुश्मन बनो मगर आपस के नहीं, पुजारी बनो यारो मगर हो हवसी के नहीं. हीर बनो मगर वो सर्कस के नहीं, और बनना है तो शेर बनो मगर वो सर्कस के नहीं. सर्कस के नाही. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेने शेतकऱ्याचं असूड हे ग्रंथ लिहिलं, आणि ज्या माणसाने शेतकऱ्याचा असून जर ग्रंथ वाचलं की नाही त्याच्या डोळ्याला धार लागतील हो. आणि म्हणून महात्मा फुलेचे उपकार हो. एक कडवं सादर करतो, त्यानंतर प्रार्थना करतो नवघर साहेबाला. महात्मा फुलेचे उपकार हो, आणि फुले केले शिक्षण राजवार हो. फुले केले शिक्षण राजवार. ज्याच्यामुळे आज तुम्हाला शिक्षणाची चाहूल लागली रे. आमच्या माता भगिनीला समजलं की नाही? आणि त्याला मेल्यानंतर पुरस्कार दिला त्या व्यवस्थेनं, आणि सचिन तेंडुलकर जिवंतपणे पुरस्कार दिला. समजलं की नाही? ज्याला तुमच्यासाठी तुमच्या उद्धारासाठी घराचा त्याग करावा लागलं, घर सोडून दुसरीकडे जावं लागलं, एवढा मोठा त्याग आहे माझ्या महात्मा फुलेचा. हे आम्ही केव्हा सांगून जगाला? वारे केव्हा पण आमच्या डोळ्यावर पट्टी राहिले. अरे आता तरी तुम्ही हे डोळ्यावरची पट्टी बाजूला सारून तुम्ही महापुरुष वाचा. समजले की नाही? आणि म्हणून शेतकऱ्याच्या हिताचे माझे महात्मा ज्योतिराव फुले होते. समजलं? श्रीमंत घराण्यातला मनुष्य होता, काही कमकुवत होता. काय कमी होती? सती जाण्याची पद्धत होती. समजलं? महिलांना चूल आणि मूल
लेकरं पैदा करायची मशीन समजत होती आमच्या माता भगिनीला. हे त्यांची पुण्य आहे. 1848 सर्वप्रथम सावित्रीबाई फुलेला एका आम्र वृक्षाखाली आईची ओळख करून दिली. समजलं का? तिला शिकवलं आणि त्यानंतर तिला शिक्षिका बनवून तिला शाळेमध्ये महिलांना शिक्षणासाठी पुरस्कृत केलं. ते महात्मा ज्योतिबा फुलेंचे पुण्य आहे. आणि म्हणून ऐका पुढे काय म्हणतो ते. तुम्ही आधी या आमच्या माता भगिनीला तुम्ही आदिशक्ती म्हणता ना, मग तिची अवहेलना का बरं केली तुम्ही सांगा. तिची अवहेलना का बरं केली. सती करण्याची पद्धत केशव मुंडन समजलं की नाही. तिचं केशव पण केलं जात होतं. समजलं. आणि हे एका माणसाला 1000 नवरे केले तरी चालत होतं. ही प्रथा होती मांडवलेल्या देशामध्ये. राजा भोले आणि दाढी आले. एका माणसाला 1000 बायका केले तर चालत होतं. पण आमच्या स्त्रीनं आजही तिच्याकडे नाव मोठं ठेवतात तुम्हाला सांगतो. आणि म्हणून काय म्हणतो स्त्री आदिशक्ती. तिच्या उदरातून आमच्या आईच्या उदरातून कृष्ण जन्मास आले. हनुमंतराय जन्मास आले. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मास आले. महान त्यागी बाबा जुमदेवजी जन्मास आले. तुम्हाला सांगतो अनेक थोर महापुरुष जन्मास आले. तरी आजही तिला घराच्या बाहेर 5 दिवस ठेवण्यात येते. 5 दिवस आमच्या माता भगिनीला. कशासाठी लपवणार नाही मी. आमची माता भगिनी जर बाहेर बसली तिला आम्ही पाळी म्हणतो. आणि तिला जर पाळी नसती तर आमची मायबाई कोणत्याच पोरांना जन्मात घातलं नसतं. काय ही नैसर्गिक देण आहे. मग केव्हापर्यंत तुम्ही समजा त्या गोष्टीला. अरे अरे काय मिनिटात मागता हो. आणि म्हणून हे आमचे कुविचार आम्ही आपल्या डोक्यातून बाहेर काढायला पाहिजे. ऐका स्त्री आदिशक्ती रत्नाची खाण तिचा इतिहास वाचा. कोणामुळे भोगता मान तुम्ही करा विचार याचा. इंग्रजा मागितला अधिकार. आचरण करतो. सन्माननीय सूर्यजी नवगरे साहेब येऊन आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतील. धन्यवाद.